सर्वांना नमो बुद्धाय जय भीम। अजिंठा बुद्ध विहार अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियान यासाठी आजचं गाव आहे सातगाव मसला, जे धाडवरून 9 किलोमीटरच्या अंतरावर आहोत। तर चला जाऊया आपण सातगाव या गावी आणि बघू त्यांचं विहार। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल। अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियानात आजचं गाव आहे सातगाव मसला, जे धाडवरून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे, जे निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं आहे गाव सातगाव मसला या नावाने परिचित आहे। तर या गावचे धम्म उपासक उपासिका इथे उपस्थित झालेले आहे। तुम्ही विहार बघू शकता। सध्या त्याचं बांधकाम चालू असल्या कारणाने सध्या जो तो परीने ते उभं राहिलेलं आहे आणि यामागचं श्रेय आणि यामागची मेहनत आमचे उपासक तसेच ज्येष्ठ उपासक आणि धर्मसेवक यांच्याकडे जात आहे। कारण चळवळ जिवंत ठेवण्यासाठी जोपर्यंत तुम्ही कार्यरत होत नाही, विचार जोपर्यंत पेरत नाही, तोपर्यंत धम्म आणि बाबासाहेब तुम्हाला कळत नाही। या बुद्ध विहाराचं नाव आहे तक्षशिला बुद्ध विहार सातगाव मसला आणि इथले दिनचर्या जे आहेत त्या दिनचर्याचा आपण जाणून तर घेऊच, परंतु या विहार उभाराचा मागचा एक इतिहास आहे। त्या इतिहास पण आपण उपासक आणि उपासिकांच्या वतीने जाणून घेऊया। तर सर्वप्रथम आपल्या महामानवांना वंदन करण्याचं आपण जे ठरवलं आहे, तर सर्वप्रथम आपल्या महामानवांना वंदन करूया। अखिल विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानवतेच्या कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी महानायकांनी कार्य केले अशा सर्वांना आजच्या दिनी त्रिवारवंदन। या बुद्ध विहार जोडो अभियानासाठी या सातगाव मसला नगरीचे सर्व उपासक उपासिका यांना क्रांतिकारी जय। आज धम्म दिवस म्हणजेच रविवार, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की दिवसाचे हप्त्याचे 7 दिवस असतात। 7 दिवसापैकी बाबासाहेबांनी रविवारच का निवडला आणि त्याला धम्म दिवसाचं का नाव दिलं? तर बघा, आपण बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं आणि संविधान रूपी आपल्याला ज्या काही कायद्यामध्ये तरतूद करून आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य दिलं, त्या बाबासाहेबांना असं वाटलं की भारत हा बुद्धमय झाला तर आणखी आपण गतिशील गतिमान म्हणून बाबासाहेबांनी धम्माचं कार्य चालू करण्यासाठी
ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी ज्यावेळेस विचार केला की ही गोरगरीब जनता जी आहे तर यांना सर्वप्रथम उच्चवर्णीय जातीसोबत येण्यासाठी खूप वर्ष लागली. तर त्यांनी विचार करून 10 वर्षाचं जे आरक्षण दिलेलं होतं ते फक्त कशासाठी की तुम्ही जे वर्ण व्यवस्थेमध्ये खालच्या दर्जाचे जे आपल्याला येत होतं की वर्ण व्यवस्था रूढी परंपरा मोडून तुम्ही त्या प्रवाहाचा तर 6 दिवस काम धंदे केल्यानंतर आपण एक दिवस रविवार निवडला. तो म्हणजे की रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. मग तुम्ही शाळेकरी विद्यार्थी असो, कर्मचारी वर्ग असो, शेतीचे कामगार असो, ठीक आहे ना. तर रविवारचा दिवस म्हटल्यानंतर आपल्या मनाला सर्वप्रथम प्रश्न पडतो, बुद्धीला प्रश्न पडतो की चला उद्या रविवार आहे. शनिवारचा संध्याकाळच आपलं नियोजन राहते. उद्या रविवार आहे, आरामशीर झोपू, 8 वाजता उठू, 9 वाजता उठू आणि दिनचर्या मस्त आरामशीर. पण नाही, बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की धम्मदिवस 6 दिवस तुमचं धर्माचं आचरण केलं गेलं नाही, परंतु तुम्ही 7व्या दिवशी उठून तुम्ही सकाळी उठून आंघोळ पांघोळ करून जर विहारात गेले, विहारात गेल्यानंतर तुम्ही शरण पंचशील अष्टशील उपवास जर धारण केलं आणि बुद्धांच्या तत्वज्ञानाला जर जाणून घेतलं तर तुम्ही प्रगतशील होता. बुद्धांचा विचार खूप असा प्रगतशील आहे आणि त्याचं केंद्रबिंदू म्हणजे तुम्ही घरामध्ये किती वाचन केलं, किती तुम्ही ज्ञान प्रबोधन केलं तर तुम्हाला वैयक्तिक फायदा होईल. परंतु विहारात आल्यानंतर एक जण येतं का नाही, 10 घरचे 10 लोक असतात, 10 मुलं असतात, 10 विचार असतात. मग ते विचाराची देवाणघेवाण करणं त्यातून आपल्या बुद्धीला चालना मिळते की चला सुधाकर दादांनी जर काही एक विचार मांडला पण माझ्या बुद्धीला पडला नाही, दादा मग मी माझ्या पद्धतीने असं आहे मग हिच्यात काय होते तुमच्या बुद्धीला तर्क नाही. म्हणून बाबासाहेबांनी रविवारी का निवडला की रविवारी तुम्ही 1 ते 1.5 तास तिथं बसू शकता, 1 ते 1.5 तास तुम्ही धर्माचं तिथं आचरण करू शकता, 1 ते 1.5 तास तुम्ही आचार विचार प्रदान करू शकता. परंतु आजकालच्या विहारात असं झालेलं आहे, मी बऱ्याचशा ठिकाणी पाहिलेलं आहे दादा की नुसतं विहार आहे, काही निधी जर आला सामाजिक भवनातून तो निधी घेतात, विहार बांधतात आणि बस झालं आमच्या गावचं बुद्ध विहार. फक्त पौर्णिमेला गेलं उघडलं, झाड झोड केली, पौर्णिमा साजरी केली, जे कुलूप लागलं की तेच पुढची पौर्णिमा. बरोबर आहे. मग 30 दिवसापैकी 1 दिवस फक्त विहारात जायचं आणि आम्ही बुद्ध आम्ही आहे ना आम्ही बाबासाहेबांनी 14 एप्रिल आलं की जय बाबासाहेब की जय भीम बोलून किधर विचारू. काऊन बाबासाहेबांनी तसं सांगितलेलं का, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही डोक्यात घेऊ नका, ते विचार डोक्यात घ्या. बरोबर आहे. कोणत्याही महापुरुषांनी तुम्हाला जयंत्या साजरा करायचं सांगितलं नाही. हे आपला चांगलाच रंग भरलेला आहे की मी ही जयंती साजरीच केलीच पाहिजे. त्यांचं म्हणणं तुम्ही विचार तुमच्या डोक्यात घाला, ते विचार सरणी जर तुम्ही अंगीकृत केली तर तुम्ही घडता प्रबुद्ध भारत होईल, प्रबुद्ध माणूस होईल. ज्यावेळेस तुम्हाला बुद्धीला प्रश्न पडला त्यावेळेस तुम्ही बुद्ध होता. म्हणून आमच्या विहाराच्या अंतर्गत तीच अभियान तेच चालू आहे की जसं हे 3 विद्यार्थी बसलेले 12वीचा अभ्यास करतात परंतु त्यांना त्रिशरण पंचशील येत नाही. बरोबर नाही, तिच्या घाबरायचं लागायचं काम हे सत्य वास्तविक आहे. म्हणजे मी प्रश्न विचारला म्हणजे ह्यो माणूस कशाला आला म्हणून कशा चालू आला, ही काळाची गरज भाऊ. हे जे हे लेकर बसलेले आहेत ना यांना घडवून आपलं प्रथम कर्तव्य. आता हे ज्यावेळेस विहाराकडे वाटचाल करतील त्यावेळेस भारत हा बुद्धमय होता. यांचे विचार जर तुम्ही यांच्या दादांनी सांगितल्याप्रमाणे किंवा कोरडवाळू जमिनीच आपण नांगरणी करू शकतो, बीज रोवू शकतो आणि तिथे फळं कापू शकतो, तर ती कोरडवाळू जमीन ही आहे इथं बसलेली. यांची नांगरणी करा. यांची नांगरणी म्हणजे धम्माचे विचार, त्यांच्या त्या विचाराने नांगरणी करा, बाबासाहेबांच्या विचाराने नांगरणी करा. नंतर बीज रोपण कोणचं करा, त्यांना बुद्ध धम्म संघाच्या ज्या गाथा आहे बाबासाहेबांची पुस्तक वाचू घाला म्हणजे त्यांना धम्म कळ. म्हणून तुम्हाला जर घडलं असेल तर त्रिशरण पंचशील उदाहरण करा, धम्माचं आचरण करा. एखाद्या वेळेस भंतीजींचा चांगला व्यवस्थित मोठा कार्यक्रम ठेवा. जय भीम मंडळी, जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आज आपल्या इथं बोर्डे साहेब अजिंठा बुद्धविहार धाड यांच्या मार्फत जे बुद्धविहार जोडो अभियान हे त्यांनी जे चालू केलेलं आहे, हे जे काम आहे हे एकदम वाखाणण्यासारखं. हे बुद्धाचे विचार
बुद्ध विहार जोडो म्हणजे काय की बुद्धाची विचार जोडो. आता मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु मला फक्त एवढंच सांगायचंय की बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं. बाबासाहेब स्वतः, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि बाबासाहेबांनी दिलेलं शिक्षण, शिक्षणाच्या नंतर बाबासाहेबांना जे बुद्ध आपल्या पदरामध्ये टाकला त्याचं काय कारण आहे, आपण काय करतो याच्याबद्दलचं मी आपला अल्पसा असा वेळ घेतो. बाबासाहेबांना स्वतः, बाबासाहेब आपल्याला स्वतः आपल्या पदरात स्वतः आले. बाबासाहेबांनी संविधान दिलं, संविधान दिलं हे आम्हाला सामाजिक सुरक्षा म्हणून. शिक्षण दिलं की आम्ही आमच्या मधली जी पडलेली जी स्थिती आहे ती उभी राहावी म्हणून शिक्षणानं. आणि बुद्ध हे दिले कशासाठी की आमचा जो आंतरिक विकास व्हावा, आमचा जो आंतरिक विकास व्हायला पाहिजे, तो आमचा आंतरिक विकास होण्याकरता बाबासाहेबांना आम्हाला बुद्ध सुद्धा दिलेले आहे. मग त्याचा आम्ही किती प्रमाणात फायदा घेतो. शिक्षण आज जर पाहिलं तर आमच्यामधलं शिक्षण हे अगदी शून्यात येऊन टेकलेलं आहे. संविधानाचं आम्ही फक्त म्हणतो, पण संविधानाचा वापर कसा करायचा हे आम्हाला मुळीच माहीत नाही. त्याचनंतर आम्ही म्हणतो किंवा आम्ही बुद्ध झालो, बुद्धानं आम्हाला, बाबासाहेबांना बुद्धाच्या मार्गाला लावलं, परंतु ऍक्च्युअल पाहता आम्ही बुद्धाच्या मार्गे लागलेलो नाही. आम्ही आजही बुद्ध धर्माचं जे काही असल नसल, जे तत्वज्ञान असल नसल ते आम्हाला अजिबात समजत नाही, आम्ही ते स्वीकारत सुद्धा नाही. हे स्वीकारावं, हे पुन्हा पूर्ववत स्थिती आमची यावी याच्यासाठी धाडवरून जे डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर प्रवीण बोर्डे यांनी जे अभियान सुरू केलं त्याच्याबद्दलचे मी त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक असं अभिनंदन करतो. आणि दुसरा एक आमच्यामध्ये जो गैरसमज आहे, एक गैरसमज कोणता आहे किंवा मी अडाणी आहे, मला काही समजत नाही, मला या गोष्टी येत नाही, मला त्या गोष्टी येत नाही, त्या गोष्टी येत नाही. आपण खरोखर जर समजा पेपरला एक बातमी येत असते, एक बातमी आल्याच्या नंतर ती बातमी प्रत्येक हजारो लोक वाचत असतात आणि त्या बातमीचा अर्थ हजारो लोक या हजारो माध्यमातून ते काढत असतात. बुद्ध आणि त्याचा धम्म त्यातला एक संदर्भ देतो की बुद्ध आणि त्याचा धम्म, बुद्धाच्या काळामध्ये काय झालं होतं की एक अडाणी अशिक्षित माणूस होता. सर्व त्यांच्या संघामध्ये असे काही लोक होते की त्या बऱ्याचशा अशा गाथा पाठ होत्या. एक माणूस असा आला की त्याला तो म्हणत होता मला काहीच येत नाही. मग काही येत नाही, रट्टबाल, काही येत नाही. बुद्धांच्या सांगितलं की तू प्रवचन देशील, आज तू सर्वांना शिकवशील. काय येत होत. ज्यावेळेस संघामध्ये त्या रट्टपालाने ज्यावेळेस ते संघामध्ये गेले आणि संघामध्ये ज्यावेळेस ते त्याने येत असलेली गाथा ज्यावेळेस संघाच्या पुढे मांडली, सर्वात उत्तम अशी गाथा ती झाली. आणि ज्यावेळेस म्हणजे ते जे संघामधले लोक अति खुश झाले, समाधान झालं. ते या पद्धतीचं जर कदाचित आम्ही जर आमच्यात गृहीत धरलं, मला येत नाही, अरे मला येत नाही म्हणजे काय, म्हणजे येते ते इतरांना येत नाही, हा विचार करावा. शिक्षणाकडे वळावं. शिक्षण हे काय काही नाही. मी शिक्षण आज कुठं होतो, कुठे हे प्रत्येकाने त्याचा विचार करावा. मी वैयक्तिक बाबतीत सांगतो, मी कुठं होतो, आज कुठे हे या पोराने त्याचा विचार करावा. आणि या पोराच्या बाबतीत जे शिक्षणामध्ये मी पोपटपंची बोलणारा माणूस नाही. जर समजा त्याला जर लागत असली काही मदत, बोर्डे साहेब मी आपल्या समोर कबूल करतो. या पोराला शिक्षणासाठी कोणती जर मदत लागत असली मी करायला तयार आहे. आपल्या बुद्ध विहाराला जे डॉक्टर साहेबांचे पाऊल लागले त्याची आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी. आणि प्रेरणा घेऊन आपल्या इथं प्रत्येक रविवारी वेळ भेटत आयुष्यभर आपल्याला काम करायचंय. आयुष्यभर आपल्याला आपलं जे उपजीविका आहे, उपजीविका आपली मजुरी आहे, त्या मजुरी केल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. परंतु एक वेळ जर संध्याकाळच्या टायमाला, प्रत्येक रविवारी संध्याकाळच्या टायमाला जर समजा आपण आले, बसले, खीर असो वा नसो, काही असो, पण एकमेकाची जर चांगली विचाराची घेवाणदेवाण जर केली, आपली प्रगती निश्चित आहे. एवढं मी आपल्या पुढं ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा डॉक्टर साहेबाचे आभार मानून अशी आमच्या या विहारामध्ये येऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन अशी प्रेरणा, लोकांना प्रेरणा द्यावी. आणि प्रत्येक बुद्ध विहार जोडणे म्हणजे काय, बुद्धाच्या विचारासाठी जोडणे, हे काम तुम्ही घेतलेलं याला मी पुन्हा एकदा शतशः अशी स्तुती करतो. आणि माझे जे 2 शब्द आहेत ते
थांबवण्याचा मी प्रयत्न करतो. जय भीम, जय भारत. सर्वप्रथम सर्वांना मानाचा आणि प्रेमाचा जय भीम. जय भीम. माझं नाव किरण गुलाबराव गवई. आज आपल्या इथे उपासक डॉक्टर प्रवीण बोर्डे सर आले. त्यांनी मला दुपारीच कॉल केला होता, पण मी बाहेरगावी असल्यामुळं त्यांना मदत करू शकलो नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज त्यांनी जो अभियान, आज म्हणजे पूर्वीपासून त्यांनी जो अभियान सुरू केलं, बुद्ध विहार जोडो अभियान, त्या अभियानासाठी त्यांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्व टीमना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. ही खूप काळाची गरज आहे, कारण की आज आपण बाबासाहेबांनी आपल्याला 1956 साली जो बौद्ध धम्म दिला, तो बौद्ध धम्म आपण बुद्धापर्यंत तो पोहोचलोच नाही, धम्म दूरच राहिला. आपण अजूनही संघटित नाही, संघ नाही, एक संघ नाही. त्यामुळं हे त्रिसरणामध्ये आपण बसत नाही. आज मनाला असं थोडंफार वाटते की परत आपण बुद्धांचं मार्गीकडे वाटचाल चालली का पूर्वीकडे, असं वाटतं. बाबासाहेब बोलले होते की मी हा खूप कष्टाने भारत इथपर्यंत आणला. हा तुम्हाला जर पुढे नेता येत नसेल तर तुम्ही तो आहे त्या स्थितीत ठेवा. पण आपण आहे त्या स्थितीत आज दिसत नाही. आज आपल्यावर धम्माचे संस्कार हे तीळ मात्र नाही, कारण की आपल्याला त्यात मी असेल, आपल्याला धम्माचे संस्कार हे फक्त लग्नामध्ये त्रिसरण पंचशिला, बुद्ध धम्म आणि संघ वंदना ऐकायला मिळते. त्यानंतर कुठं आपण गेलो, एखाद्या समजा स्मशानभूमीत गेलो, त्या ठिकाणी आपल्याला राखामोतीच्या ठिकाणी फक्त धम्मवंदना आणि सरनाई गाथा ऐकायला मिळते. त्याच्यानंतर आपल्या कानावरती धम्म संस्कार नावाची वस्तू काय आहे हे तीळ मात्र येत नाही, आणि त्यापासून आपण कोसू दूर आहे. आतापर्यंत आता बाबा मामा हे सर्वांची पिढी गेली. मी आता समजा 38 पर्यंत आलो, पण इथपर्यंत गॅप पडला. पण याच्यानंतर ही जी येणारी, सरांनी सांगितल्याप्रमाणे ही जी येणारे जे करोडो जमिनी, ह्या जमिनी आपल्याला सुपीक करायची, त्यासाठी मागं काय झालं ते सोडून द्यायचं आणि पुढे चालून आज आणि आतापासून आपण सर्वांनी सुरुवात करायची. मी मागे सर तुम्हाला सांगू इच्छितो की मागे प्रत्येक जो कार्यक्रम झाला इथं, त्यावेळेस खूप विहार भरलेला असायचं. त्यावेळेस मी बोललो होतो की इथं मी रोज संध्याकाळी, सकाळी तर मला वेळ देता येणार नाही, पण मी संध्याकाळी वेळ देता येईल, तुमचे मुलं इथपर्यंत पाठवा. मी त्यांच्यावर धम्मसंस्काराचे क्लास मोफत घेतो. पण त्या गोष्टीला प्रतिसाद मिळाला नाही. 15 वर्ष अगोदर बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचन केला, त्यावेळेस मी अवघ्या 20 वर्षाचा होतो. त्यावेळेस माझे गुरु श्रीमान सुधाकर हिवाळे यांच्या सानिध्यात मी थोडंफार घडलो, अजूनही घडत आहे. आणि त्यानंतर परत 15 वर्षांनी आम्ही बुद्ध आणि त्याचा धम्म वर्षावासानिमित्त इथं स्थानिक बुद्ध विहारामध्ये सुरू केला. पण त्या गोष्टीला असं मनात थोडी खेद वाटते की हा काही कुठं स्वार्थीपणा नव्हता. कार्यक्रम सर्वांचा होता आणि सर्वांच्या साठी होता. कुठेतरी मला खेद वाटते की ते आकडा वाढायच्या जागी आम्ही आशा ठेवली होती की आज ज्यावेळेस तथागतांनी सुरुवातीला धम्मदेशना दिली त्यावेळेस फक्त 5 होते, पण नंतर त्या 5चे आज विश्वभरामध्ये आज आपण बघतो की अमेरिकेमध्ये वॉक फॉर पीस नावाचं 19 भटकरी न कुठलाही हातामध्ये झेंडा घेता, ना कुठलीही घोषणा देता शांततेने चालत आहेत. 2300 मैल ते पायी चालून फक्त आणि शांतीचा संदेश देत आहेत. म्हणजे तथागताचा संदेश अमेरिकेमध्ये टोटल ख्रिश्चनाचं जे टोटल ख्रिश्चन हे असलेला देश, त्यामध्ये हे आपल्या शांततेच्या मार्गाने बुद्ध आणि त्याचा धम्म पसरवत आहेत. आपल्याला 70 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी धम्म दिला, आपल्याला त्याचं ब अजून ठाऊक नाही. त्यामुळे मला कुठेतरी खेद वाटते की आपण या बोर्डे सरांनी जो कार्यक्रम सुरू केला त्याला आपण भरभरून प्रतिसाद देऊ आणि त्यांच्या वाटचालीसाठी आणि आपल्याही वाटचालीसाठी मी परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. नकारात्मक ऊर्जेतून काय म्हणते, नकारात्मक ऊर्जेला मूठ माती देऊन सकारात्मक ऊर्जेची ज्योत पेटवून आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपण सर्व त्या सामील होऊ अशी आशा बाळगतो. जय हिंद. बुद्धाच्या मंदिरी कोण गाव उभी, बुद्धाच्या मंदिरी कोण गाव उभी, जाणून काढते मी हाय उभी, जाणून काढते मी हाय उभी, दर्शन द्या
गौतमा दर्शन द्या हो मला न गाते वंदना. माय जगात त्याच्या नावाची नोंदली म्हणून आली. अशी मोठी भीम साहेबानं कामगिरी केली. आणि कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं. कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं. दिल्लीचं दालन फुलं व माय भीमान केलं. आणि एका वकिलाच्या लेखणीला याच्या कायद्याच्या आखणीला. एका वकिलाच्या लेखणीला याच्या कायद्याच्या आखणीला. आमच्या हक्काचं लेखन व माय भीमान केलं. आणि कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं. दिल्लीचं दालन फुलं व माय भीमान केलं. तुमच्या पोरानं शाळेत शिकावं. तुमच्या पोरानं शाळेत शिकावं. असं लाचारीला मुखावं. असं लाचारीला मुखावं. असं सभेमध्ये भाषण व माय भीमान केलं. असं सभेमध्ये भाषण व माय भीमान केलं. आणि कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं. दिल्लीचं दालन फुलं व माय भीमान केलं. या नागाच्या नागपुरात आणलं बुद्धाच्या घरात. या नागाच्या नागपुरात आणलं बुद्धाच्या घरात. आणि नामकरण हे नवं माय भीमान केलं. नामकरण हे नवं माय भीमान केलं. आणि दिल्लीचं दालन फुलं व माय भीमान केलं. आणि कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं. कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं. जय भीम. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. आज आपल्या बुद्धविहारामध्ये धारून बोर्डे साहेब आले. त्याने आपले बरंचसं मार्गदर्शन केलं. याच्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. आणि गावातली मंडळी बरेचसे लोक संख्येने जमले. महिला मंडळी बालक म्हणजे कार्यकर्ते आमच्या वतीनं यायचे मी आभारी आहे. एवढे बोलून थांबतो. नमो बुद्धाय जय भीम. आज अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोडा अभियानाच्या साठी आम्ही सातगाव मसला इथे तक्षशिला बुद्ध विहाराची भेट घेतली. श्रद्धावान उपासक उपासिका यांनी त्यांच्या परीने चालणारे उपक्रम, बुद्ध धम्म संघ आणि बाबासाहेबांची चळवळ ही कशी गतिमान केला जाईल याबद्दलचे सर्वांचे विचार आमच्या ज्या धम्म उपासिका आहेत त्यांनी सुंदर प्रतीने भीम गीतातून बुद्ध गीतातून धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी अपेक्षा दाखवली. आणि आमचे तरुण धम्म मित्र यांनी सर्वांनी सहकार्य केलं. तसेच किरण भाऊंनी खूप चांगलं मोलाचं असं या सर्वांना मार्गदर्शन केलं. तसेच सुधाकर दादा यांनी सर्वतोपरी बाहेर गावावर असताना सुद्धा त्यांनी धावत पळत या कार्यक्रमासाठी अभियानासाठी त्यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच आमचे बाबा यांनी सुद्धा चांगल्या योग्यरित्या मार्गदर्शन करून सर्वांचे आभार मानले. लहान बालकांनी चांगली उपस्थिती दिली. तर मी सर्वांचे अजिंठा बुद्ध विहार धाड व्यवस्थापक डॉक्टर प्रवीण शंकर बोडे यांच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वांनी धम्माची गोडी लागावी यासाठी बुद्ध विहार जोडा अभियानाची जी सुरुवात झालेली आहे. आपण सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या अभियानात सामील व्हा. आणि बाबासाहेबांनी पाहिलेले जे स्वप्न आहे की मी भारत बुद्धमय करेल यासाठी सर्वांनी हरीचा वाटा उचलायचा आहे आणि सहभाग नोंदवायचा आहे. नमो बुद्धाय. ज्याला धम्म कळाला तो
अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. गच्छामि